श्री शनी महाराज की जय। न्यायप्रिय शनिदेव आणि राजा विक्रमसेन यांची कथा। पुरातन काळात उज्जैनी नगरीत राजा विक्रमसेन नावाचा एक अत्यंत परोपकारी आणि न्यायप्रिय राजा राज्य करत होता। त्याच्या न्यायबुद्धीची ख्याती दूरपर्यंत पसरलेली होती। पण एका प्रसंगात त्याचीच परीक्षा घेण्यासाठी न्यायदेवता शनिदेव स्वतः पुढे आले आणि त्यांनी दाखवून दिले की कुणीही कर्माच्या न्यायापासून सुटू शकत नाही। तर चला कथा पाहूया। राजा विक्रमसेन अत्यंत धीर गंभीर होता। त्याला असे वाटू लागले की तोच या जगातील सर्वात न्यायप्रिय आणि निपक्षपाती राजा आहे। एक दिवस त्याच्या दरबारात एक विद्वान पंडिताने त्यांना आव्हान दिले, राजन, तुम्ही नक्कीच महान राजा आहात, पण या विश्वात असाही एक देव आहे जो तुमच्या न्यायापेक्षाही श्रेष्ठ न्याय करतो। राजाने हसत विचारले, तो कोण आहे? पंडित म्हणाला, शनिदेव। ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात। ते कुणालाही सोडत नाहीत, मग तो राजा असो वा गरीब। हे ऐकून विक्रमसेनाला वाटले की त्याच्या न्यायबुद्धीपेक्षा कोणीही मोठे असू शकत नाही। अहंकाराने तो म्हणाला, माझ्यासारख्या न्यायप्रिय राजा असताना शनिदेव माझ्यावर कधी कोप करू शकणार नाहीत। मीच त्यांची परीक्षा घेतो। पंडिताने नमन करून सांगितले, राजन, शनिदेव सर्वश्रेष्ठ न्यायकर्ता आहेत। तुम्ही त्यांची परीक्षा घेऊ नका। पण राजा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्या रात्री राजा झोपला असताना शनिदेवांनी स्वप्नात येऊन सांगितले, राजा विक्रमसेन, मी न्यायाचा देव शनिदेव आहे। तू मोठा राजा असलास तरी कर्माचा न्याय चुकवू शकत नाहीस। लवकरच तुझी परीक्षा होईल। सकाळी राजा उठला, पण त्याने स्वप्नाला काही फारसे महत्त्व दिले नाही। पण काही दिवसातच अनपेक्षित गोष्टी घडू लागल्या। राज्यात दुष्काळ पडला, पीक जळून गेले, लोक त्रासले। एक एक करून मंत्री, सरदार, सैनिक आणि नोकर राजा सोडून जाऊ लागले। राजाच्या खजिन्यातील सोने नाणे अचानक चोरीला गेले। व्यापाऱ्यांनी मदतीचा नकार दिला। राजा लोकांना अन्न, वस्त्र आणि न्याय देत होता, तो स्वतःच गरीब झाला। राजावर खोटे आरोप लावले गेले आणि शेजारच्या राजाने त्याला बंदी बनवले। त्याचे हात पाय साखळदंडाने बांधून दूरच्या जंगलात फेकून दिले। राजा विक्रमसेन असाच चालत चालत एका शेजारच्या राज्यात पोहोचला। तिथे त्याला एक साधू भेटला आणि त्याला विचारले, तू कोण आहेस आणि इथे कसा काय आलास? राजाने आपली संपूर्ण कथा सांगितली आणि शेवटी म्हणाला, मी न्यायप्रिय राजा होतो, पण माझे सर्व काही लोपले। हा कसला न्याय? साधू मंद हसला आणि म्हणाला, राजन, हे शनिदेवांचे न्याय संकट आहे। ही परीक्षा पार केलीस तर तू पुन्हा सन्मान मिळवशील। साधूच्या सल्ल्याने राजाने शनिदेवांची उपासना सुरू केली। तो प्रामाणिकपणे लोकांची सेवा करू लागला, स्वतःला विनम्र बनवले आणि सत्यनिष्ठ राहिला। 7.5 वर्षानंतर शनिदेव स्वतः राजाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, राजा विक्रमसेन, तुझा अहंकार आता नष्ट झाला आहे। तू आता खऱ्या अर्थाने न्यायप्रिय झाला आहेस। तुझे कर्म आता तुला परत सन्मान आणि वैभव देईल। त्या दुसऱ्या दिवशी राजा ज्या प्रदेशात आला होता त्या ठिकाणच्या राजाला त्याच्या सत्यतेबद्दल कळले आणि त्याने त्याला सन्मान दिला। हळूहळू विक्रमसेन आपले हरवलेले साम्राज्य पुन्हा मिळवू लागला आणि काही महिन्यातच तो पुन्हा उज्जैनीच्या सिंहासनावर विराजमान झाला। ही कथा आपल्याला 4 गोष्टी शिकवते। अहंकार कधीही टिकत नाही। संकटामध्येही सत्य आणि कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे। शनिदेव फक्त कठोर शिक्षा देत नाहीत, तर योग्य कर्म केल्यास कृपा देखील करतात आणि कष्ट आणि संयमाने कोणतीही परिस्थिती सुधारता येते। राजा विक्रमसेनची कथा शनिदेवांच्या न्यायप्रियतेचे उत्तम उदाहरण आहे। ही कथा सांगते की कोणताही राजा, श्रीमंत किंवा शक्तिशाली व्यक्ती कर्माच्या न्यायापासून सुटू शकत नाही। शनिदेव फक्त दंड देणारे नाहीत, तर योग्य कर्म करणाऱ्यांना मोठे स्थानही देतात। म्हणून प्रत्येकाने विनम्रता, प्रामाणिकपणा आणि मेहनत करण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे। श्री शनी महाराज की जय।